हम्म. विषयांतर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. हो, नक्कीच. खूप खूप स्वागत. म्हणजे आपण बघितलं तर आपण भगवद्गीतेच्या पहिल्या 15 अध्यायांचा सारांश आधीच पाहिला आहे आणि आता आपण 16व्या अध्यायाकडे वळत आहोत. अगदी बरोबर. आणि हा अध्याय म्हणजे आणि आज आपण एका अशा मानसिकतेबद्दल बोलणार आहोत ना, जी हजारो वर्षांपूर्वी आसुरी मानली गेली होती, हां, पण हां. आज आपण तिला कदाचित हस्टल कल्चर म्हणतो. हो ना. हा 16वा अध्याय खऱ्या अर्थाने मानवी स्वभावाचा ना एक अतिशय स्पष्ट आरसा आहे. या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. दैवासुर संपद विभाग योग. बापरे, हो. नाव थोडं मोठं आहे. हो, म्हणजे यात एकूण 24 श्लोक आहेत. आणि सोप्या भाषेत सांगायचं तर दैवी आणि आसुरी अशा दोन प्रवृत्तींचं किंवा संपत्तींचं यात वर्गीकरण केलंय. या अध्यायाचं रहस्य उलगडायचं असेल ना, तर सर्वात आधी माणसाच्या ह्या दोन मूलभूत प्रवृत्ती समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे हा अध्याय थेट मानवी मानसिकतेच्या मुळावरच बोट ठेवतोय आपण म्हणू शकतो. पण मला सांगा, सुरुवातीच्या श्लोकांमध्ये ह्या ज्या दैवी आणि आसुरी प्रवृत्ती सांगितल्यात, त्यांचा नेमका भेद काय आहे? म्हणजे ह्या केवळ चांगल्या आणि वाईट सवयी आहेत की त्यापेक्षा अजून काही खोल अर्थ आहे याचा? हे बघा, त्या केवळ सवयी नाहीत, त्या माणसाच्या अस्तित्वाची दिशा ठरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत. पहिल्या ते तिसऱ्या श्लोकांमध्ये एकूण 26 दैवी गुणांचं वर्णन केलंय. 26? अरे वा! हो, यात निर्भयता, अंतःकरणाची शुद्धता, सत्य, करुणा, क्षमा, ज्ञान आणि दान, इंद्रियांवर संयम असे अत्यंत उच्च गुण आहेत. पण इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कोणती? या 26 गुणांच्या यादीत ना निर्भयता म्हणजेच भीती नसणे हा गुण सर्वात आधी येतो, पहिल्या क्रमांकावर. एक मिनिट, निर्भयता सर्वात आधी, हे थोडं आश्चर्यकारक वाटतंय मला. म्हणजे साधारणपणे आपण करुणा किंवा सत्य या गुणांना सर्वोच्च मानतो ना? बरोबर. मग निर्भयता प्रथम क्रमांकावर का असावी? कारण भीती हा असा एक घटक आहे जो इतर सर्व सद्गुणांना नष्ट करू शकतो. विचार करा, जर मनात एखाद्या गोष्टीची भीती असेल, मग ती नोकरी जाण्याची असो किंवा समाजात नाव खराब होण्याची असो, तर माणूस सत्याने वागू शकतो का? नाही. भीतीपोटी तो खोटं बोलेल. खरंय. म्हणजे तो असुरक्षित असेल तर तो तसा वागणारच. अगदी. जर माणूस स्वतःच घाबरलेला असेल तर तो इतरांबद्दल करुणा किंवा दया कशी काय दाखवू शकेल? म्हणूनच सर्व दैवी गुणांचा पाया हा निर्भयता आहे. वा, हे खूपच लॉजिकल आहे. हो ना. आणि या उलट चौथ्या श्लोकात आसुरी गुणांची यादी दिली आहे. यात ढोंग, अहंकार, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञान यांचा समावेश होतो. 5व्या श्लोकात याचा मूळ सिद्धांत असा सांगितलाय की दैवी गुण हे माणसाला मोक्षाकडे म्हणजेच मुक्तीकडे नेतात, तर आसुरी गुण हे त्याला बंधनाकडे किंवा दुःखाच्या जाळ्यात अडकवतात. हे ऐकताना ना मला एक रूपक किंवा एक उदाहरण सुचतंय. म्हणजे हे सर्व मानवी मनाच्या दोन वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम सारखे वाटतायत मला. अरे वा, कसं काय? म्हणजे बघा, पहिली जी दैवी सिस्टीम आहे ती अत्यंत सुरळीत चालते. तिचं कोडिंग एकदम स्पष्ट आहे. ती आपल्याला विश्वाच्या व्यापक सत्याशी जोडते, ज्याला आपण मोक्ष म्हणूया. अगदी बरोबर. आणि जी दुसरी आसुरी सिस्टीम आहे ना, तिच्यात अहंकाराचे आणि क्रोधाचे व्हायरसेस किंवा मालवेअर आहेत. हे मालवेअर हळूहळू मूळ प्रोग्राम खाऊन टाकतात आणि सिस्टीम क्रॅश करतात आणि आपण बंधनात अडकतो. क्या बात आहे. हे उदाहरण अगदी तंतोतंत जोडतंय. या ऑपरेटिंग सिस्टीमच्या उदाहरणात आणखी एक गोष्ट जोडता येईल. काय? दैवी ऑपरेटिंग सिस्टीम ही ना एका ओपन सोर्स सारखी असते, जिथे पारदर्शकता असते, सत्याचा स्वीकार असतो आणि ती सतत स्वतःला अपग्रेड करत असते. पण आसुरी सिस्टीममध्ये अज्ञानाचा अंधार असतो. तिथे सतत एरर येतात, कारण ती सिस्टीम सत्यालाच नाकारते. आणि म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू शोक करू नकोस, कारण तुझ्या अंगी मुळातच हे दैवी गुण आहेत. म्हणजे अर्जुनाची सिस्टीम मुळातच दैवी आहे, फक्त युद्धाच्या प्रसंगी ती थोडी हँग झाली आहे असं म्हणायचं का? ही असू शकते का? आपण जेव्हा आजूबाजूला पाहतो तेव्हा माणसं अशी पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट नसतात. त्यांच्यात हे दोन्ही गुण कुठेतरी मिसळलेले असतात, हो ना? हां, अतिशय अचूक विचार आहे.
वास्तवात जगात कुणीही पूर्णपणे एकच रंगात रंगलेलं नसतं. आपण सगळेच या दोन प्रवृत्तींचं मिश्रण असतो. बरोबर. पण आपल्या दैनंदिन जीवनात आणि विशेषतः संकटाच्या वेळी आपल्यावर कोणत्या प्रवृत्तीचा प्रभाव जास्त असतो ना, यावर आपलं जीवन ठरतं. म्हणजे आपण कसे रिॲक्ट करतो ते. हो, आणि शास्त्राने या प्रवृत्तींचं वर्गीकरण हे इतरांना नावे ठेवण्यासाठी किंवा कुणाला राक्षस ठरवण्यासाठी केलेलं नाहीये बरं का. मग कशासाठी? हे पूर्णपणे स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी केलेलं वर्गीकरण आहे. जेव्हा आपण ही यादी वाचतो तेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवण्याऐवजी आपण स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्या आज सध्या कोणती ऑपरेटिंग सिस्टम रन होत आहे. वाव. माझ्या निर्णयांवर सध्या अहंकाराचा प्रभाव आहे की करुणेचा, हे तपासणं महत्वाचं आहे. म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी हे एक खूप चांगलं टूल आहे. बरं, आता या 2 ऑपरेटिंग सिस्टम समजल्यानंतर आपण त्यातील जो व्हायरस आहे ना, म्हणजे आसुरी प्रवृत्ती. हो, ती आसुरी प्रवृत्ती नक्की कशी काम करते ते सविस्तर पाहूया. कारण या 16व्या अध्यायात श्लोक 6 ते 20 मध्ये आसुरी वृत्तीच्या धोक्यांबद्दल आणि मानसिकतेबद्दल खूप सविस्तर वर्णन केलंय. हो, अगदी डिटेलमध्ये सांगितलंय. मला हे जाणून घ्यायचंय की ही आसुरी मानसिकता नक्की विचार कशी करते, तिचं लॉजिक काय असतं. हे बघा, या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांची विचारसरणी ना पूर्णपणे भौतिकवादी आणि स्वकेंद्रित असते. त्यांच्या मते या जगात कोणतंही अंतिम सत्य नाही, कोणताही नैतिक आधार नाही. बापरे. आणि ते मानतात की या जगाचा कोणी ईश्वर किंवा सर्वोच्च शक्ती नाही. हे जग केवळ कामवासनेतून निर्माण झालंय असा त्यांचा समज असतो. म्हणजे त्यांच्या दृष्टीने जीवनाचा कोणताही उच्च उद्देश नसतोच मुळी. बिलकुल नसतो. जे काही आहे ते फक्त उपभोग घेणे हेच असतं. आणि यामुळे ना त्यांच्यात एक प्रकारचा अमर्याद अहंकार निर्माण होतो. आणि या विचारसरणीचा त्यांच्या प्रत्यक्ष वागण्यावर काय परिणाम होतो? म्हणजे ते रोजच्या जीवनात वावरतात कसे? परिणाम असा होतो की ते अत्यंत ढोंगी, गर्विष्ठ आणि अमर्याद इच्छा बाळगणारे बनतात. त्यांची मानसिकता कशी असते ते गीतेत हुबेहूब वर्णन केले. कसं? ते सतत असा विचार करतात की आज मी हे मिळवलंय, उद्या मी माझी ती इच्छा पूर्ण करेन. माझ्याकडे एवढी संपत्ती आहे आणि ती भविष्यात आणखी वाढेल. मी आज या शत्रूला मारलंय, उद्या दुसऱ्याला मारेन. मीच ईश्वर आहे, मीच यशस्वी आणि सामर्थ्यवान आहे. माझ्यासारखा श्रीमंत दुसरा कोण आहे? अडेच्या. हां, असा अज्ञानातून आलेला प्रचंड अहंकार त्यांच्यात असतो. हे सर्व ऐकून खरोखरच आश्चर्य वाटतंय मला. म्हणजे विचार करा, हे वर्णन हजारो वर्षांपूर्वी लिखून ठेवलंय, पण ते आजच्या काळातील जे हसल कल्चर आहे किंवा कॉर्पोरेट जगातील जी स्पर्धा आहे, अगदी बरोबर. त्या स्पर्धेशी हे तंतोतंत जुळतंय. आजकाल आपण पाहतो की भौतिक सुखांशी अमर्याद हाव आणि स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना तुडवून पुढे जाण्याची वृत्ती सगळीकडेच दिसते. हो ना, हे आजच्या काळात खूप रेलेव्हंट आहे. पण एक मिनिट थांबा. इथे मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. या सर्वामध्ये महत्वाकांक्षा असणं हे वाईट आहे का? म्हणजे बघा, जर माणसाने प्रगतीची इच्छाच ठेवली नाही, संपत्ती कमवण्याचा विचारच केला नाही, तर हे जग पुढे जाईल कसं? मग या प्रगतीच्या इच्छेला आपण आसुरी का म्हणायचं? हा एक अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. हे बघा, गीता महत्वाकांक्षेच्या अजिबात विरोधात नाही. प्रगती करणे, संपत्ती कमवणे किंवा यश मिळवणे याला गीतेत कुठेही आसुरी म्हटलेलं नाही. बरं, मग खरा फरक कुठे आहे? खरा फरक हा उद्देश आणि अहंकारात आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा धर्म, स्वतःचं कर्तव्य म्हणून प्रगती करते, समाजाचा फायदा पाहते आणि यश मिळाल्यावर विनम्र राहते, ती नक्कीच दैवी प्रवृत्ती असते. पण जेव्हा तीच महत्वाकांक्षा फक्त मीच श्रेष्ठ आहे किंवा इतरांना संपवून मला पुढे जायचे आहे अशा विकृत रूपात येते ना, तेव्हा ती आसुरी बनते. म्हणजे दुसऱ्याला खाली खेचण्याची वृत्ती. हो, आसुरी प्रवृत्तीमध्ये कृतज्ञतेचा पूर्ण अभाव असतो. तिथे फक्त मी आणि माझे एवढंच असतं. आलं लक्षात. म्हणजे महत्वाकांक्षा ही स्वतःच वाईट नाही, पण ती कोणत्या मार्गाने आणि कोणत्या मानसिकतेने पूर्ण केली जात आहे हे जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. पण मग जे लोक या आसुरी मार्गावर चालतात त्यांचा शेवट काय होतो? अध्यायात असं स्पष्ट सांगितले की अशा मानसिकतेचे लोक केवळ दिखाव्यासाठी यज्ञ वगैरे करतात. त्यांच्या धर्माचरणात कोणताही प्रामाणिकपणा नसतो. ते फक्त समाजाला दाखवण्यासाठी दानधर्म करतात. म्हणजे फक्त PR स्टंट म्हणूया आपण. हो, एक्झॅक्टली. आणि गीतेत म्हटलंय की या अहंकारामुळे ते मोहाच्या जाळ्यात कायमचे अडकतात. त्यांच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत आणि शेवटी ते अशुची नरकात पडतात. हा व्हायरस माणसाला आतून पूर्णपणे पोखरून काढतो.
एक मिनिट इथे मला थांबून हे स्पष्ट करून घ्यायचंय. हे अशुची नरक म्हणजे नक्की काय? कारण आपण जेव्हा नरक हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर ते मृत्यूनंतरचं उकळत्या तेलाची कढई वगैरे असं चित्र उभं राहतं. पण गीतेच्या या मानसिक संदर्भात नरक म्हणजे आजच्या जीवनातील डिप्रेशन किंवा व्यसनाधीनता असं म्हणता येईल का? अगदी अचूक ओळखलात. इथे नरक म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारी शिक्षा नाहीये, तर तो एक मानसिक अवस्थेचा संदर्भ आहे. अशुची म्हणजे अपवित्र किंवा अस्वच्छ. जेव्हा माणसाच्या मनातील इच्छा अमर्याद होतात ना, तेव्हा त्याला कधीच समाधान मिळत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी निर्माण होते. बरोबर. ही शर्यत कधीच संपत नाही आणि या शर्यतीत तो स्वतःची शांती, झोप आणि नातेसंबंध गमावून बसतो. ही जी सततची अस्वस्थता, ताणतणाव आणि नैराश्य आहे ना, तोच अशुची नरक. माणूस जिवंतपणे स्वतःचं आयुष्य नरकासमान करून टाकतो यात. बापरे, हे खूपच भयानक आहे. जर हा आसुरी मार्ग इतका स्पष्टपणे विनाशाकडे आणि या जिवंतपणेच्या नरकाकडे नेणारा आहे, तर माणूस त्या मार्गावर जातोच कसा? म्हणजे कुणालाच स्वतःचा विनाश नको असतो ना, मग तो या जाळ्यात अडकतो कुठे? आणि यापासून वाचण्याचा उपाय काय? मला वाटतं यावर या अध्यायात काहीतरी उपाय नक्कीच सांगितला असेल. होय, आणि याच ठिकाणी श्लोक 21 येतो, जो या संपूर्ण अध्यायाचा किंबहुना संपूर्ण भगवद्गीतेचा एक अत्यंत महत्वाचा गाभा असलेला श्लोक आहे. काय सांगतो हा श्लोक? यात नरकाची म्हणजेच स्वतःच्या विनाशाची 3 मुख्य दारे सांगितली आहेत. ती दारे आहेत काम म्हणजे अनियंत्रित इच्छा, क्रोध म्हणजे राग आणि लोभ म्हणजे ग्रीड. काम, क्रोध आणि लोभ. हे तिन्ही गुण आत्म्याचा नाश करणारे आहेत. त्यामुळे माणसाने कोणत्याही परिस्थितीत या तिन्हींचा त्याग केला पाहिजे असं स्पष्ट उपदेश यात दिलाय. जो माणूस या 3 अंधाऱ्या दारांमधून स्वतःची सुटका करून घेतो, तोच स्वतःचे कल्याण साधून सर्वोच्च ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. या 3 दारांबद्दल ऐकल्यावर ना, मला एका साखळीची म्हणजे चेन रिॲक्शनची आठवण येते. कसं काय? म्हणजे ही 3 दारे वेगळी नाहीयेत. ती एका साखळीसारखी काम करतात. बघा, एखाद्या गोष्टीची अत्यंत तीव्र इच्छा किंवा काम निर्माण होतं. मग ती इच्छा एखादी वस्तू मिळवण्याची असो किंवा पद मिळवण्याची असो. बरोबर. जर ती इच्छा पूर्ण झाली नाही आणि तिथे काही अडथळा आला, तर त्या निराशेचं रूपांतर लगेच रागात म्हणजेच क्रोधाला जन्म देण्यात होतं. अगदी बरोबर. आणि समजा ती इच्छा पूर्ण झालीच, तर माणूस समाधानी होतो का? नाही. ती इच्छा पूर्ण झाल्यावर अजून अधिक मिळवण्याची सततची भूक निर्माण होते, जी लोभात बदलते. क्या बात आहे. म्हणजे बघा, इच्छा पूर्ण झाली नाही तर राग येतो आणि इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो. तुम्ही कसेही करा, या चक्रात अडकण्याची शक्यता असतेच. हो ना, दोन्ही बाजूनी आपण अडकतोच. पण जर आपण सुरुवातीलाच जेव्हा ती पहिली अनियंत्रित इच्छा निर्माण होते तिथेच ते दार वेळीच बंद केलं, तर संपूर्ण घराचे म्हणजेच आपल्या मनाचे रक्षण होऊ शकतं. हे साखळीचं विश्लेषण ना मानसशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत सखोल आहे. तुम्ही म्हणता तशी ही साखळीच आहे. आणि या सर्वात मोठा धोका काय आहे माहितीये? काय? ही दारे जेव्हा उघडतात ना, तेव्हा आपल्याला ती योग्यच वाटत असतात. काम, क्रोध आणि लोभ हे आपल्या आतले असे शत्रू आहेत जे बाहेरून कुणी आपल्यावर लादत नाही. ते आपल्याच विचारांमधून आणि स्वतःच्याच तर्कातून उत्पन्न होतात. म्हणजे ते स्वतःला जस्टिफाय करतात, आपण म्हणू शकतो. अगदी तेच. जेव्हा माणूस रागात असतो ना, तेव्हा त्याला कधीच वाटत नाही की तो चुकीचा आहे. त्याला वाटतं की त्याचा राग वाजवी आहे. समोरच्याने चूक केली म्हणूनच मी रागावलो आहे, हा विचार वाटू लागतो. बापरे. म्हणूनच गीतेत त्यांना नरकाची दारे असं म्हटले, कारण ते तुमची विवेकबुद्धी नष्ट करतात आणि तुमच्याच विनाशाला तुम्हाला योग्य भासवतात. हे खरोखरच भयंकर आहे. कारण जर हे गुण इतके फसवे आहेत आणि जर ते आपल्याला आपल्याच आतून योग्य वाटत असतील, तर जगात वावरताना योग्य काय आणि अयोग्य काय हे कसं ठरवावं? हा तर खूप मोठा पेच प्रसंग आहे. आपल्या मनाच्या इच्छेनुसार जर आपण निर्णय घेतले तर मन कधी आपल्याला फसवू शकतं. मग आपण आधार कशाचा घ्यायचा? बरोबर आहे. जेव्हा आपलंच मन आपलं शत्रू बनतं ना, तेव्हा आपल्याला एका बाह्य आणि तटस्थ मार्गदर्शकाची गरज असते. अध्यायाच्या 22 ते 24 या शेवटच्या श्लोकांमध्ये याच समस्येचं उत्तर दिलंय. काय उत्तर दिलंय? तिथे स्पष्ट सांगितलंय की जो मनुष्य शास्त्रांचे नियम आणि उपदेश झुगारून केवळ स्वतःच्या इच्छांच्या आहारी जाऊन वागतो, त्याला जीवनात कधीही सुख किंवा सर्वोच्च गती मिळत नाही. त्यामुळे काय करावे आणि काय करू नये हे ठरवण्यासाठी शास्त्र हेच प्रमाण किंवा अथॉरिटी असली पाहिजे. आपण जगात कसे वागावे हे शास्त्रांचे नियम समजून घेऊनच ठरवलं पाहिजे. हे समजायला ना आपण मगाशी जे रूपक वापरलं होतं त्याचाच विस्तार करता येईल. म्हणजे कोणतं? शास्त्र म्हणजे काय, तर हे अगदी आपल्या
ट्रॅफिक रूल्ससारखे आहे. विचार करा, जर रस्ते आणि सिग्नल्सचे कोणतेही नियम नसतील आणि प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेनुसार गाडी चालवू लागला तर काय होईल? सर्वत्र प्रचंड गोंधळ उडेल आणि नक्कीच अपघात होतील. अगदी. कधी-कधी आपल्याला वाटतं की रस्ता रिकामा आहे, रेड सिग्नल तोडला तर काय बिघडणार आहे. हाच तो मोह किंवा लोभ असतो, म्हणजे वेळ वाचवण्याचा लोभ. बरोबर. पण त्याच क्षणी समोरून दुसरी गाडी येते आणि अपघात होतो. शास्त्र ही आपल्या जीवनाची आणि नैतिकतेची ट्रॅफिक नियमावली आहे. ती आपल्याला बांधून ठेवण्यासाठी नाहीत. ती नियम असे गार्डरेल्स आहेत जे आपण सुरक्षितपणे ध्येयापर्यंत पोहोचावे यासाठी डिझाईन केलेले आहेत, हो ना? हां. ट्रॅफिक रूल्सचा दृष्टांत या श्लोकांचा गाभा अतिशय सोप्या भाषेत स्पष्ट करतोय. शास्त्र म्हणजे केवळ जुनी पुस्तके नाहीत बरं का. मग काय आहे? हजारो वर्षांच्या मानवी अनुभवातून आणि शहाणपणातून तयार झालेली ती नियमावली आहे. जेव्हा आपण रागात किंवा लोभात असतो तेव्हा आपली स्वतःची विचार करण्याची यंत्रणा बंद पडलेली असते. खरंय, आपण फक्त तात्पुरत्या फायद्याचा विचार करतो. अशावेळी शास्त्र काय सांगते हा विचार आपल्याला त्या तात्पुरत्या मोहातून बाहेर काढतो. म्हणूनच आपले कर्तव्य स्वतःच्या क्षणिक भावनांवरून न ठरवता शास्त्राच्या आधारे ठरवणे हेच सुरक्षितेचं लक्षण आहे. तर मग या संपूर्ण सखोल चर्चेतून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की भगवद्गीतेचा 16वा अध्याय हा प्रत्येकासाठी एक अत्यंत स्पष्ट आरसा आहे. होय, नक्कीच. या आरशात पाहून आपण स्वतःचं परीक्षण करू शकतो की आजच्या या क्षणी आपला कल दैवी गुणांकडे आहे की आसुरी अवगुणांकडे. अगदी बरोबर. आपण बाहेरच्या जगाशी रोज लढतो. आपल्याला वाटतं की आपले शत्रू बाहेर आहेत. पण हा 16वा अध्याय आपल्याला जाणीव करून देतो की खरी लढाई ही आपल्या आतल्या दैवी आणि आसुरी प्रवृत्तींमध्येच सुरू असते. अगदी अचूक. जाता जाताना मला एक विचार करायला लावणारा अंतिम प्रश्न विचारायचा आहे. काम, क्रोध आणि लोभ ही जर विनाशाची 3 दारे आहेत तर आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे. अशी कोणती साधी वाटणारी इच्छा आपण उराशी बाळगून आहोत? कदाचित ती सोशल मीडियावरील लाईक्स मिळवण्याची इच्छा असेल किंवा ऑफिसमध्ये कोणाला तरी मागे टाकण्याची जिद्द असेल. बरोबर. यावर नक्की विचार करा. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. पुढच्या अध्यायासाठी आणि त्यातील शिकवणीसाठी नक्की संपर्कात रहा.